नाचणीच्या पिठाची भाकरी तुम्ही सर्वच जण खात असाल. त्यात उन्हाळा आहे, शरीराला थंडावा देणारं नाचणीचं पीठ तुम्ही वापरतच असाल. आज मी तुम्हाला त्याच पिठापासून इतकी मऊ लुसलुशीत आंबोळी कशी बनवायची तेही 10 ते 15 मिनिटात ते दाखवणार आहे. एकदा या आंबोळ्या बनवून ठेवल्या की अगदी रात्रीपर्यंत दिवसभर जशाच्या तशा मऊसूत राहतात. या आंबोळीसोबत खाण्यासाठी कैरीची मस्त आंबट गोड चटकदार चवीची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया नाचणीच्या पिठाची आंबोळी आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नाचणीच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये घरातली कोणती एखादी वाटी किंवा कप असं निवडायचा आणि त्याने 1.5 कप एवढं आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. ज्याच्या आपण भाकऱ्या नेहमी करतो तेच पीठ इथे वापरायचं आहे. आता नाचणीचं पीठ हे थोडंसं चिकट असतं, सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे ह्याला मऊसूतपणा येण्यासाठी आणि आपल्या आंबोळ्या चिकटू नये यासाठी अर्धा कप भरून रवा घालायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे. तुम्ही उपम्याचा जाड रवा वापरलात तरी देखील चालेल. आता त्याच कपाने पाव कप भरून आपल्याला दही घालायचं आहे. इन्स्टंट म्हणजे झटपट आपण आंबोळ्या करतोय, त्यामुळे दह्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला दही आवडत नसेल तर त्याऐवजी ताकसुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे. सर्वात आधी 1 कप भरून इथे मी पाणी घालून घेणार आहे आणि एखाद्या पळीने किंवा विस्करने असं मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. पिठावर सुद्धा अवलंबून असतं आणि तुम्ही जो रवा वापरताय त्यावर सुद्धा अवलंबून असतं किती पाणी लागणार. सगळं पाणी या पिठाने शोषून घेतलं आहे. हे पीठ फार घट्टसर आहे, त्यामुळे आणखीन 1 कप भरून इथे मी पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडून एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताने असं करायचं नसेल तर हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये घालून ते मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता. म्हणजे असं हाताने करायची गरज नाही. मिक्सरला पटकन असं गुळगुळीत मिश्रण तयार होईल. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीठ एकजीव होईपर्यंत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आज आपण रवा घातला आहे तो फुलून येण्यासाठी झाकण लावून थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. सोबतच 1 कप भरूनच कैरी घालायची आहे. कैरी स्वच्छ धुवून याचे मी तुकडे करून घेतले आहेत सालासहितच. कैरी ही फार आंबट नाही, हलकीशी आंबट आहे, पण तुमच्याकडे आंबट कैरी असेल तर अर्धा कपच घालायची आहे. सोबतच 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठी तिखट हिरवी मिरची घालायची आहे. अर्धा चमचा जिरे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आहे. सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर सुद्धा घालायची आहे. ते तुम्हाला दाखवायला मी विसरले. कैरीचे काप मी इथे करून घेतले आहेत, त्यामुळे मिक्सरला सुरुवातीला असंच हे मी फिरवून घेणार आहे. आता ह्यामध्ये किती तुम्हाला घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार गरजेनुसार पाणी घालायचं आणि चटणी बारीक अशी वाटून घ्यायची. इथे आपली कैरीची आंबट गोड चटपटीत चवीची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही अशीही नुसती खाऊ शकता, पण ह्या चटणीवर आज मी एक फोडणी देणार आहे. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं हिंग आणि 1 सुकी लाल मिरची घालायची. थोडीशी परतून झाली की लगेचच या चटणीवर ही फोडणी ओतायची आणि मिक्स करून घ्यायची. इथे आपली मस्त अशी चटपटीत फोडणीवाली कैरीची चटणी तयार आहे. आता आपण जे बाजूला ठेवलेलं मिश्रण आहे ते बघूया. यातील रवा सुद्धा फुलून आला असेल. बघू शकता कसं दाटसर मिश्रण तयार झालं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी मला योग्य वाटत आहे, अशीच सरसरीत पाहिजे. यापेक्षा तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये मिसळून पुन्हा एकदा एकजीव करू शकता. आज आपण झटपट आंबोळ्या करतोय, त्यामुळे इतकं फक्त चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा नाही घातलात तुम्ही तरी चालेल, फक्त जाळी पडण्यासाठी इथे मी वापरला आहे. सोडा जरी नाही घातला तरी तितक्याच मऊसूत आंबोळ्या तयार होतात, फक्त जाळी पडणार नाही. आता लगेचच आपण याच्या आंबोळ्या बनवायला घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी एक तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे आणि टिश्यू पेपरच्या मदतीने त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. पुसून घ्यायचं आहे, आपल्याला तेल पसरवून घ्यायचं नाही. त्यामुळे आंबोळी सहज आपली सुटली जाईल. आता लगेचच गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची. पुन्हा एकदा पीठ असं मिसळून घ्यायचं आणि 1 ते 2 पळी हे आंबोळीचं पीठ तव्याच्या मध्यभागी घालायचं आणि हलकं आपल्याला गोल पसरवून घ्यायचं. फार जास्त पातळ करायचं नाही. आपण इथे आंबोळ्या बनवतोय त्यात थोड्याशा जाडसरच असतात, त्यामुळे थोडंसं जाडसरच आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे. आता गॅसची आच मध्यमच ठेवून लगेचच ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पिठाचं आवरण कोरडं होईपर्यंत वाट बघायची आहे, म्हणजे वरून सुद्धा ते शिजलं जाईल. 1 मिनिटातच बघू शकता मस्त असं हे मिश्रण
ओलसर होतं ते कोरडं झालेलं आहे. आता यावरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर, तेल किंवा साजूक तूप घालू शकता. म्हणजे या आंबोळ्या फार कोरड्या लागायला नको. मी आज इथे साजूक तुपाचा वापर करणार आहे. हलकंसं थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आणि लगेचच एका बाजूने ही शिजलेली आंबोळी उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने हलकी काही सेकंद शेकून घ्यायची. इथे आपली पहिली आंबोळी तयार आहे. आता लगेचच ही मी काढून घेते. अशाच पद्धतीने दुसरी आंबोळी सुद्धा करून दाखवते. आता सारखं तव्याला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही. 1 ते 2 पळी मिश्रण मध्यभागी तव्याच्या घालायचं. गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची आणि लगेचच यावर झाकण ठेवून वरचं जे मिश्रण आहे ते कोरडं होईपर्यंत वाढवायची. लगेचच अशी जाळी सुटली आणि मिश्रण कोरडं झालं की आवडीनुसार तेल, तूप, बटर घालायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील आंबोळी थोडीशी शेकून घ्यायची. इथे मी सर्व आंबोळ्या बनवून घेतल्या आहेत. मेजरमेंट कपाचा फक्त अर्धा कपाचा वापर करून मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं. त्याच्या भरपूर अशा 7 ते 8 आंबोळ्या तयार होतात. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल, जाळीदार तर झाल्याच आहेत, पण मऊसूत किती झाल्या आहेत पाहू शकता. एकदा आंबोळ्या अशा तयार करून ठेवल्यात, की अगदी रात्रीपर्यंत अशाच मऊसूत राहतात. नाचणीची भाकरी नेहमीच करत असाल, पण एकदा अशा पद्धतीने आंबोळ्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आजची माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करायला विसरू नका. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. अशा पद्धतीने आंबोळ्या केल्यावर कशा झाल्या हे सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.